नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे हिमायत बाग या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर। इथे आपण बघू शकता की फळ संशोधन केंद्र म्हणजे इथं विविध प्रकारचे जे आपले फळ आहे, जसं की आता आंबा, आपण केशर आंबाबद्दल आपण माहिती घेऊ। आता हे छोटंसं तुम्हाला इथं रोपटं दिसतं आहे, त्या रोपट्यावरती तुम्हाला इथे क्राफ्टिंग होताना दिसेल। आता हे जे त्याचं खोड आहे तर ते खोड कापला जाईल आणि यांच्या हातामध्ये तुम्ही बघू शकतात की एक केशर आंब्याचं एक स्टिक आहे। तर त्याला अशा पद्धतीने ते बघू शकता, अशा पद्धतीने इथे क्राफ्टिंग होते आणि याला काय करतात ते नंतर एका पिशवीच्या सहाय्याने बांधून घेतात। तर ही झाली क्राफ्टिंग। तर हे कशासाठी करतात, कारण की आता हे तुम्हाला काका जे आहे तर ते तुम्हाला माहिती देतील। काका, तुमचं नाव काय? अशोक काका। तर हे क्राफ्टिंग कशाबद्दल का करतो आपण आणि याचा काय फायदा होतो आपल्याला? त्याचा ते केशर आंब्याचं झाड आहे। हां, हे खालचं गाव असतं। हां, हे कलम झाल्यानंतर केशर आंबा बनतो ना आपल्याला। ओके, म्हणजे इथं कलम करून तुम्ही काय करतात, खालचं जे इथं गावरण असतंय त्याला तुम्ही कापून केशरचं एक स्टिक लावतात, म्हणजे त्याचा आंबा वगैरे चांगल्या पद्धतीनं केशर टाईपमध्ये येतात। म्हणजे रस्त्यालगत जे तुम्हाला गावरान जे कोळीने आलेले जे रूट्स असतात, जे झाड असतात, त्याला प्रॉपर आंबे लागत नाही। तर तुम्ही हे जे क्राफ्टिंग करतात याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने तो फायदा तयार करून देतात आणि त्यांना हे विकतात सुद्धा का? विक्रीसाठी। अच्छा, हे विक्रीसाठीच हे इथं पूर्ण तुम्ही बघू शकतात की इथं खूप छान पद्धतीने शेड केलेलं आहे आणि तंत्रशुद्ध पद्धतीने इथे कंट्रोल कंडिशन मध्ये इथे या पद्धतीने खूप सारे क्राफ्टिंग केलेले इथं तुम्हाला रोपटे दिसत आहे। चिकूचे पण आहे, आंब्याचे पण आहे, विविध फळं आहे आणि तुम्ही बघू शकता की असे खूप सारे क्राफ्टिंग इथं दिवसभर यांच्या मार्फत इथं केले जातात। तुम्हाला इथे विक्रीसाठी हे सगळे काही अवेलेबल आहे, तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकतात। आणि हे सर इथं पाठीमागे जे केलेलं आहे हे काय पद्धत आहे? ही पद्धत आहे, त्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे ती हीट तयार करते त्याला फुटण्यासाठी। अच्छा अच्छा, म्हणजे आपण जसं की ते मटकी वगैरे बांधून ठेवतो आणि सगळं त्याला मोड येतात, तर त्या पद्धतीने हे क्राफ्टिंग केलेले जे झाडं आहे ते त्याच्यात ठेवलेले जातात। ओके, आपण जवळून थोडंसं आपण शूटिंग घेऊ त्याची, म्हणजे तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीने इथे कोंब फोडण्यात जातात। हे बघा, आता इथं तुम्ही बघू शकता हे कापड आहे आणि कापडने झाकून ठेवलेले। आतमध्ये तुम्ही त्याला बघू शकता की खूप सारे तिथे घाम आल्यासारखं तुम्हाला तिथे दिसत असेल आणि त्याच्यामध्ये खूप सारे छोटे झाडं वगैरे ठेवलेले आहेत। तर याला ऑक्सिजन नाही भेटत का? भेटतो सर, एवढं म्हणजे हे नाही ना पूर्ण। ओके, अच्छा, इथं खालून थोडं ओपन आहे, त्याच्यामुळे जेवढा ओपनली आपल्याला ऑक्सिजन भेटायला पाहिजे तेवढं नाही भेटतात, थोड्या प्रमाणात काय होत नाही, त्याला त्याचं ऑक्सिजन भेटतं। तुम्ही बघू शकतात की आई जे मोड आलेले जे कडधान्य असतात ते रात्री एका उपरण्यामध्ये किंवा कपड्यामध्ये बांधून ठेवून देते पॅक करून, आणि सकाळी त्याला मस्तपैकी कोंब वगैरे फोडतात। फुटलेले कलम हे बघा, तुम्ही इथं बघू शकतात की याला कलम वगैरे फुटलेले आहे। ओके, याला असे कलम तुम्ही इथं बघू शकतात की इथं फुटलेलं दिसत आहे। तर ही एक कंट्रोल पद्धतीची सिस्टीम आहे। तुम्ही इथं पण वरून दिसत असेल तुम्हाला छोटंसं जे रोपटं आहे त्याला छान रूट्स आलेले आहेत आणि त्याला वरून कोंब सुद्धा आलेले आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण याच्यामध्ये हे सिस्टीम इथे चालते। हे जे तुम्ही आता शेतकरी वगैरे जे आहे, जे नापिकीमुळे परेशान असतात किंवा त्यांच्या शेतामध्ये ते लावतात, खूप सारे रोपटे वगैरे घेऊन येतात XYZ ठिकाणी, रस्त्यावरती जे विक्री असतात तिथे जे त्यांना स्वस्तामध्ये जे रोपटे खूप सारे 1000-500 घेऊन त्यांच्या शेतामध्ये लावतात, पण ते काही येत नाही, कारण की ते लोकल जातीचे असतात आणि ते व्यवस्थित उगत सुद्धा नाही, त्यामुळे ते परेशान होतात आणि खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही बघत असाल की शेतकरी नापिकीमुळे आत्महत्या करतात। तर मग त्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही एका तंत्रशुद्ध पद्धतीने जिथे रोपवाटिका वगैरे असते, रिसर्च सेंटर असते, तुम्ही त्यांच्याकडून बिया असेल किंवा मग फळं असतील किंवा मग अशा पद्धतीने रुटेड केलेले जे झाडं आहे, रोपटं आहे, तर तेच घेऊन तुम्ही तुमच्या शेतात जर लावलं तर यांच्यातर्फे तुम्हाला हमी देण्यात येते की चांगल्या पद्धतीचं उत्पन्न तुम्हाला तुमच्या शेतामध्ये भेटेल आणि चांगल्या प्रमाणात तुम्ही पैसासुद्धा इथे बनवू शकतात। तर अशा पद्धतीने हे सगळे रोपवाटिका इथे तयार केलेले आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा हे खूप फायदेशीर आहे। बघू शकतात किती मोठ्या प्रमाणात इथे क्राफ्टिंग केलेली आहे।
तर हे ग्राफ्टिंग करून इथे बघा किती छान पद्धतीने इथं फोम वगैरे याला आलेले आहे. मोहोर जे आलेला आहे तर तो खूप सुंदर पद्धतीने इथे दिसतोय बघा. इथे छोटं झाड आहे तरी सुद्धा याला इथे मोहोर आलेला आहे. तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या ठिकाणी जे तर आंब्याचे झाडं तुम्ही घेतात 5-6 वर्ष टिकवतात, काळजी घेतात, पण त्याला आंबेच लागत नाही. तर तो हाच प्रकार आहे की ते प्रॉपरली त्याला काळजी घेतलेली नसते किंवा मग ते लोकल पद्धतीचे कोयीने उगलेले जे झाडं असतात ते असतात ते. तर क्राफ्टिंगला जास्त मोठ्या प्रमाणात फळं लागतात यांचं इथं असंच रिसर्च आहे. त्यामुळे तुम्ही साध्या कोया न लावता क्राफ्टेड केलेले जे झाडं असतात, रोपटे असतात, तर ते तुमच्या शेतात जर लावले तर त्याला तुम्हाला भरघोस उत्पन्न तिथं भेटू शकतं.